नमस्कार. महाराष्ट्र सेवा हक्क अंतर्गत सर्व सेविकांचे रजिस्ट्रेशन झाले असेल. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला पदनिर्देशित अधिकारी म्हणजेच डेस्टिनेशन ऑफिसरचा फॉर्म नंबर 3 भरायचा आहे. तुम्हाला लिंक दिली जाईल. त्या लिंक RTS लिंकवर तुम्ही फॉर्म भरण्यासाठी क्लिक करायचं आहे. लिंकवर क्लिक केल्यानंतर आपले सरकारचं असं पोर्टल ओपन होईल. याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग मूल्यमापनाकरिता तपासणी प्रपत्र 3 हा सेविकेंना भरायचा आहे. त्याच्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर एक फॉर्म ओपन होईल. फॉर्मच्यात एकूण 3 स्टेप असतील. स्टेप 1, 2 आणि 3. स्टेप 1 भरूया आपण. पदनिर्देशित अधिकारी यांची माहिती, स्वतःचे नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव. लक्षात ठेवा, जिथे हे लाल स्टार आहे ती माहिती अनिवार्य आहे, मॅन्डेटरी आहे, ती तुम्हाला भरायचीच आहे. ईमेल ID जो तुमचा ईमेल असेल तो तिथे टाका. रजिस्ट्रेशन करताना जी तुम्ही माहिती भरली आहे ती इथे जास्त करून शो होईल. मोबाईल नंबर, त्यानंतर दूरध्वनी क्रमांक जर तुमच्याकडे असेल तर टाका, नसेल तर जो तुमचा मोबाईल नंबर आहे तोच तुम्ही टाकला इथे तरी चालेल, पण टाकायचाच आहे कारण तो मॅन्डेटरी आहे. पर्यायी ईमेल जर असेल तर टाका, नसेल तर नाही टाकला तरी काही हरकत नाही. पर्यायी मोबाईल नंबर असेल तर टाका, नसेल तर नाही. यूजर ID पासवर्ड आहे का? होय. आपण रजिस्ट्रेशन करताना यूजर ID आणि पासवर्ड सेट केलेला आहे. इथे तुमचा जो ईमेल ID आहे, जे रजिस्ट्रेशन करताना जो तुम्ही टाकलेला आहे तो इथे टाकायचा आहे. त्यानंतर विभागाची माहिती, प्रशासकीय विभागाचे नाव आणि प्रशासकीय विभागांतर्गत उपविभाग. आपला वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट जे तुम्ही रजिस्ट्रेशन करताना भरलेला आहे तो इथे शो होईल. क्षेत्रीय कार्यालयाचे नाव, संस्थेचे नाव ICDS. महसूल विभाग कोकण, जिल्हा रायगड, तालुका महाड, गाव जे रजिस्ट्रेशन करताना तुम्ही भरलेले आहे ती माहिती इथे शो होईल. कार्यालयीन प्रमुखाचे पदनाम CDPO. कार्यालयाचा पत्ता महाड. कार्यालयाचा ईमेल, आपला ऑफिसचा ईमेल टाकायचा आहे ICDSmahad@gmail.com. कार्यालयाचे दूरध्वनी क्रमांक, इथे CDPOचाच मोबाईल नंबर तुम्ही टाकून द्या. त्यानंतर ज्या वर्षासाठी तपासणी करण्यात येत आहे त्या वर्षातील कार्यालयीन सेवेचा कार्यकाळ. आपल्या आर्थिक वर्ष प्रारंभाची तारीख टाकायची आहे 1 एप्रिल 2023 आणि समाप्तीची तारीख टाकायची आहे 31 मार्च 2024. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला कॅलेंडर शो होईल. त्याच कॅलेंडरची तारीख क्लिक करून तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर नेक्स्ट करून फॉर्म स्टेप 2 नंबर ओपन होईल. याच्यामध्ये पदनिर्देशित अधिकारी म्हणून आपण कोणत्या स्तरावर कार्यरत आहात तर अंगणवाडी सेविका ग्रामस्तरावर कार्यरत आहे. ऑनलाईन सेवा 2A. ऑनलाईन सेवा प्राप्त झाल्याच्या प्रमाणपत्रावर महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे बोधचिन्ह, लोगो आणि घोषवाक्य असते का तर आपण सर्व सेवा या ऑफलाईन देतो, ऑनलाईन नाही, त्यामुळे तुम्ही नाही करा. 2B. ऑनलाईन सेवा प्राप्त झाल्याच्या प्रमाणपत्रावर संबंधिताची डिजिटल स्वाक्षरी असते का तर हे देखील नाही करा. अर्ज नाकारल्यानंतर अर्जदाराला अर्ज नाकारल्याचे कारण कळवले जाते का नाही. आपण ऑनलाईन सेवा देत नाहीत, आपल्या सेवा या सध्या तरी ऑफलाईन आहेत. अर्ज नाकारल्यास अर्जदाराला अपिलाच्या तरतुदीबाबत कळवले जाते का नाही. 5. क्षेत्रीय कार्यालयाचा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 नुसार विहित नमुन्यात 4A नुसार नोंदवह्या ठेवल्या आहेत का तर यावर होय करा. अशा सर्व नोंदवह्यांचा मासिक गोषवारा दरमहा कार्यालय प्रमुखाकडून प्रमाणित करून घेतला जातात का होय. पदनिर्देशित अधिकाऱ्यास संगणकासह इंटरनेट व इतर साधनसामुग्री उपलब्ध आहे का होय.
7 अधिनियमातील कलम 20(3) नुसार अधिसूचित सेवा देणे कामी पदनिर्देशित अधिकाऱ्याच्या मागील आर्थिक वर्षातील कामगिरीचे मूल्यमापन झाले आहे का? होय. मागील आर्थिक वर्षात कोणत्याही सेवेसाठी विहित कालावधीत अर्जाच्या निपटाऱ्याचे प्रमाण 90% पेक्षा कमी होते का? नाही. शक्यतो आपण आपल्या ज्या सेवा दिल्या जातात त्या 100% देण्याचा प्रयत्न करतो. अधिनियमातील कलम 20(5) क मधील तरतुदीनुसार मागील आर्थिक वर्षात कोणतीही कसूर न करता 100% प्रकरणात विहित कालमर्यादेत लोकसेवा दिली असल्यास प्रशस्तीपत्र देण्यात आले आहे का? नाही. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत आपणाविरुद्ध शिस्तभंगात्मक कारवाई करण्यात आलेली आहे का? नाही. 10 महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत आपणाविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे का? नाही. IIT महामंडळ यांचे जिल्हा समन्वय यांच्याकडून आवश्यक ते तांत्रिक सहाय्य आणि प्रशिक्षण मिळते का? तर अद्यापपर्यंत आपल्याला असे कोणतेही प्रशिक्षण मिळालेले नाही, त्यामुळे नाही करा. पदनिर्देशित अधिकारी म्हणून आपण प्रशिक्षण घेतले आहे का? नाही. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत विहित सूचना फलक कार्यालयीन दर्शन भागावर लावण्यात आले आहे का? महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत सूचना फलक कार्यालयीन दर्शनी भागात लावण्यात आले आहे का? तर नाही करा, कारण जर होय केलं तर तुम्हाला इथे त्या दर्शनी भागाचा फोटो लोड करण्यासाठी येईल, त्यामुळे सध्या नाहीच करा. नेक्स्ट केल्यानंतर स्टेप 3 ओपन होईल. हे स्टेप 3 फार महत्त्वाचे आहे. प्रशासकीय विभागाने सार्वजनिक प्राधिकरणाने अधिसूचित केलेल्या लोकसेवापैकी पदनिर्देशित अधिकाऱ्याकडून दिल्या जाणाऱ्या सेवांचा तपशील, मागील आर्थिक वर्षाचा तपशील, ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या खालील तक्त्यामध्ये अचूक माहितीची नोंद अनुक्रमे करावी. आपण देणाऱ्या सेवा ह्या ऑफलाईन आहेत. इथे मध्ये ऑनलाईन विचारलेले आहेत, त्यामुळे इथे 0 टाकून द्या. 1/4/2023च्या सुरुवातीस शिल्लक ऑनलाईन अर्जांची संख्या 0, आर्थिक वर्षभरात प्राप्त ऑनलाईन अर्जांची संख्या 0, मुदतीत निकाली काढलेल्या अर्जांची संख्या 0, मुदतीनंतर निकाली काढलेल्यांची संख्या 0, प्रलंबित राहिलेल्या अर्जांची संख्या 0, मुदतीत निकाली काढलेल्या ऑनलाईन अर्जांची सेवा 0, मुदतीनंतर निकाली काढलेल्या अर्जांची संख्या, आर्थिक वर्षात किती ऑनलाईन अर्जांना सेवा नाकारण्यात आली 0. आपण देणाऱ्या सेवा ह्या ऑफलाईन असल्यामुळे इथे 0 टाकून द्यायचं आहे. त्यानंतर ऑफलाईन प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या खालील तक्त्यामध्ये अचूक माहितीची नोंद अनुक्रमे करावी. आता इथे आपल्याला माहिती भरायची आहे. यामध्ये मार्च 2024 या महिन्याची माहिती तुम्ही भरायची आहे. ज्या सेवेसाठी पदनिर्देशित अधिकारी आहेत त्याचा तपशील. आता इथे आपल्या सेवा आहेत विभागाच्या, त्या शो होतील. यातील फक्त पहिल्या 3 आहेत त्याच ICDSशी संबंधित आहेत. अंगणवाड्यामध्ये गरोदर महिलांची नोंद करणे, 2 6 महिने ते 3 वर्षापर्यंतच्या मुलांची अंगणवाडीत नोंदणी करणे आणि 3 ते 6 पर्यंतच्या मुलांची अंगणवाडीमध्ये नोंदणी करणे. या 3च सेवांची माहिती आपल्याला भरायची आहे. पहिली भरूया. अंगणवाडीमध्ये गरोदर महिलांची नाव नोंदणी करणे. इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर 1/4/23च्या सुरुवातीस शिल्लक ऑफलाईन अर्जांची संख्या, शिल्लक मागील वर्षाची 0 टाका, आर्थिक वर्षभरात प्राप्त ऑफलाईन अर्जांची संख्या. आता इथे मार्च 2024ला जेवढ्या तुमच्या गरोदर आहेत त्या गरोदर महिलांची आकडेवारी टाकायची. समजा मार्च 24मध्ये तुमच्याकडे 6 गरोदर आहेत,
तर 6 महिन्यांना तुम्ही सेवा पुरवताय, तर इथे 6 आकडा टाकायचा. आर्थिक वर्षात ऑफलाईन अर्जापैकी मुदतीत निकाली काढलेल्या अर्जांची संख्या 6. इथे क्लिक करायचं आहे, नाहीतर मागेच क्लिक होईल. 6 टाकल्यानंतर आर्थिक वर्षात ऑफलाईन अर्जामधील मुदतीनंतर निकाली काढलेल्या अर्जांची संख्या 0. सर्व महिलांना आपण मुदतीमध्ये सेवा पुरवतो, त्यामुळे मुदतीनंतर निकाली काढलेल्या महिलांची संख्या 0 येईल. आर्थिक वर्षाअखेर ऑफलाईन अर्जापैकी प्रलंबित राहिलेल्या अर्जांची संख्या 0. आर्थिक वर्षात मुदतीत निकाली काढलेल्या किती ऑफलाईन अर्जांना सेवा देण्यात आली, तर 6. सर्व महिलांना आपण सेवा दिलेल्या आहेत. आर्थिक वर्षात मुदतीनंतर निकाली काढलेल्या ऑफलाईन अर्जांना सेवा देण्यात आली 0. आर्थिक वर्षात किती ऑफलाईन अर्जांना सेवा नाकारण्यात आली 0. इथे टक्केवारी जी आहे, विहित कालावधीत सेवा दिलेल्या ऑफलाईन अर्जांची टक्केवारी आणि निकाली काढलेल्या अर्जांची टक्केवारी ही डायरेक्ट शो होईल. त्यानंतर प्लस यावर क्लिक करायचं आहे. प्लसवर क्लिक केल्यानंतर इथे दुसरी माहिती ओपन होईल. इथे दुसरी सेवा सिलेक्ट करायची. 6 महिने ते 3 वर्षापर्यंतच्या मुलांची नोंदणी सेम जेवढ्या तुमच्या लाभार्थी असतील त्यांची इथे आकडेवारी टाकायची आहे, मार्च 2024ची. जशी गरोदर महिलांची भरली तशी 6 महिने ते 3 वर्षांच्या मुलांची भरायची आहे. त्यानंतर पुन्हा प्लसवर क्लिक करून तिसरी सेवा सिलेक्ट करायची आहे, 3 ते 6 वर्षापर्यंतच्या मुलांची नोंदणी. मग इथे जी मार्च 24ची जेवढी 3 ते 6ची मुलं असतील त्यांची आकडेवारी इथे तुम्हाला भरायची आहे. अशी माहिती पूर्ण तिन्ही सेवांची माहिती भरल्यानंतर शेवटचा प्रश्न आहे, या व्यतिरिक्त क्षेत्रीय स्तरावर सेवा अधिसूचित केल्या आहेत का, तर नाही करा आणि फॉर्म सबमिट करून टाका. फॉर्म सबमिट होईल तुमचा.